नमस्कार. आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलतोय. बऱ्याच ठिकाणी अधिकाऱ्यांची रेड पडतीये, बऱ्याच ठिकाणी दुकानं सील होत आहेत, बऱ्याच ठिकाणी लोकांना, व्यापाऱ्यांना हॅरॅसमेंट होतीये आणि बऱ्याच ठिकाणी ब्लॅकमेलिंग सुद्धा होतीये. आता ब्लॅकमेलिंग काय होतीये, तर बरेच वेळा काही लोकं माल घेऊन जातात आणि सेम पीस दुसऱ्या वेळेस परत घेऊन येतात आणि सांगतात की माल एक्सपायरी आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीने हे करता, तुम्ही माल चुकीचा विकता, चुकीचा ठेवता आणि तिथं ब्लॅकमेलिंग करतात आणि त्याची पैशाची मागणी केली जाते. अशी बऱ्याच ठिकाणी घडतंय. अधिकारी सुद्धा काही येतात, कुठलीही माहिती देत नाही. आतापर्यंत शासनाकडनं जनजागृती होत नाही, कुठल्याही व्यापाऱ्यांना काही सांगितलं जात नाही. परंतु कारवाईला मात्र दंडात्मक कारवाई करताना दुकान सील करण्याचा प्रकार खूप होतोय. कुठेतरी शासनाने व्यापाऱ्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, व्यापाऱ्यांना माहिती दिली पाहिजे आणि कशा पद्धतीने माल ठेवायचं, पॅकेजिंगचं कसं आपण परवानगी काढून घेऊ शकतो, कायद्याने काय करू शकतो, या सगळ्याच गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. मी दुकानदारांना पण विनंती करतो की दुकानदारांनी माल ठेवताना आपल्या दुकानाचं माल कंपल्सरी काउंटरला असू दे, प्रत्येक जेवढा माल आपण लावतो तो चेक करायचा आणि एक्सपायरी मालसाठी एका ठिकाणी बॉक्स करा, तिथे ठेवा की एक्सपायरी माल आहे, हा साईडला ठेवलेला आहे, तो एक्सपायर झालेला आहे. तारखा चेक करा, आपलं सुद्धा काम आहे. परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व ग्राहकांना देखील विनंती करतो की माल घेताना एकतर लोकल कंपन्यांचा घ्या, जो फ्रेश बनवलेला आहे. पॅकेजिंग मध्ये आपण घेतो का कुठलाही पदार्थ हा जास्ती दिवस टिकत नाही. जो 6-6 महिने वर्ष टिकतो, याचा अर्थ काही ना काही प्रेझर्वेटिव्ह त्याचे चेक मिक्स केलेले आहेत. म्हणजे प्रेझर्वेटिव्ह म्हणजे याचा अर्थ विषाची थोडीशी मात्रा, तो माल खराब होऊ नये, त्याला बुरशी लागू नये, या पद्धतीने ते करतात. तर याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. उलट फ्रेश मिठाई घ्या, फ्रेश पॅकेजिंगचे पदार्थ घ्या, ज्या काही महिला आपल्या गृहोद्योगामध्ये घरच्यामध्ये करतात आणि ते मार्केटमध्ये विकायला ठेवतात. तर आपण सुद्धा असा माल घेतला पाहिजे जो लोकल कंपन्यांचा आहे, आपला आहे, स्वतःचा आहे. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत आणि हे करत असताना ग्राहकांना सुद्धा विनंती की स्थानिक कंपन्यांना महत्त्व द्या, आपल्या प्रोडक्टला महत्त्व द्या. जे आपले देशी आहेत, जे आपले स्वतःचे प्रोडक्ट आहेत, स्थानिक प्रोडक्ट आहेत, यांना महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण काय होतं, बरेच वेळा व्यापाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होतो आणि कंपन्या सुद्धा हॅरॅसमेंट करतात, माल डम्पिंग करतात, डम्पिंग पॉलिसी वापरतात. पण हे जर ह्यामध्ये मरतो सामान्य व्यापारी, मल्टीनॅशनल ब्रँड असतील हे असतील, त्यांना काही फरक नाही पडत. मी त्याच्याकरता विनंती करतो की व्यापाऱ्यांनी सुद्धा सावध राहा. कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला कुठल्या पद्धतीने ब्लॅकमेल होत असेल आणि विनाकारण दंडात्मक कारवाई असेल, तुम्ही संघटनेसमोर करा. संघटना तुमच्या पाठीशी 101% आहे, कुठेही चुकीची कारवाई होऊन देणार नाही. जर असं कोणी करत असेल तर संबंधित व्यक्तीवरती नक्कीच गुन्हा दाखल केला जाईल. संघटना तुमच्या सोबत आहे. याच्याकरता ग्राहकांना माल चांगला विका, माल चांगला घ्या, ग्राहकांचे संबंध चांगले ठेवा. जे ग्राहक चांगले आपल्याशी एकरूप झाले त्यांना मदत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार.